हॅलो नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद भरती, आरोग्य सेवक भरती, ग्रामसेवक भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की काय नवीन अपडेट समोर आलेले आहे किंवा कोणती नवीन न्यूज समोर आलेली आहे, ती माहिती सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि मित्रांनो, तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी जर अजूनपर्यंत आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल। हे आपले टेलिग्राम चॅनल आहे। या चॅनलवरती मित्रांनो आपण युट्यूबच्याही अगोदर सर्व अपडेट्स देत असतो, त्यामुळे मित्रांनो हे टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी नक्की जॉईन करा। तर आता बघूया काय नवीन अपडेट समोर आले। तर बघा, आरोग्य सेवक ग्रामसेवक पदाच्या परीक्षा खोळंबल्या। जिल्हा परिषदच्या विविध 626 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली असून पेसातील पदाच्या कारणामुळे आरोग्य सेवक व ग्रामसेवक पदांची भरती लांबणीवर पडली आहे। तर दुसरीकडे जिल्हा परिषदने विविध 9 केडरच्या पदांच्या झालेल्या परीक्षांची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी लावली असून यातील 5 केडरच्या नियुक्त्या देण्यात आल्या आहे। अन्य 2 केडरच्या नियुक्त्या आता आचारसंहिता असल्यामुळे थांबल्या असून आरोग्य पर्यवेक्षक पदाचे निकाल जाहीर झाले असले तरी त्यात पात्र उमेदवार मिळाले नाही। राज्यभरात अमृत महोत्सव वर्षानिमित्त शासनाने जिल्हा परिषदच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती। राज्यभरात जिल्हा परिषदच्या सरळ सेवा भरती शासनाने IBPS च्या माध्यमातून राबवली होती व अर्ज मागविण्यात आले होते। त्यानंतर कंपनीकडून यासाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या। ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात या परीक्षा घेण्यात आल्या होत्या। त्यात आरोग्य सेवकच्या 40%, 50%, आरोग्य सेविका, ग्रामसेवक या पदासाठी देखील मोठ्या प्रमाणात अर्ज आले असले तरी या पदांच्या भरतीत पेसा पदांचा वाद थेट न्यायालयात गेल्याने ही भरती लांबणीवर पडली आहे। तर बघा, जिल्हा परिषदचे निकाल आचारसंहितेत अडकले, अर्ज अधिक पण भरती लांबणीवर। जिल्हा परिषदच्या भरतीची प्रक्रिया 26 जानेवारी पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते। मात्र प्रत्यक्षात या भरतीत सर्वाधिक अर्ज आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक या पदांसाठी आले आहेत। मात्र ही भरती न्यायालयीन कामकाजात अडकली होती। प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार न्यायालयाने पेसाची पदे वगळता भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहे। IBPS कंपनीकडून परीक्षा सेंटरचे नियोजन देखील सुरू करण्यात आले होते, मात्र अजून परीक्षांचे नियोजन झाले नसल्याने ही परीक्षा लांबणीवर पडली असल्याचे समजते। ठीक आहे, तर आता बघा मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय चांगली पुस्तके घेऊन आलोय। स्पेशल पोलीस भरती 2024 ची तयारी करण्यासाठी अतिशय महत्त्वाची पुस्तकांची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर ही पुस्तके स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची असणार आहेत। प्रत्येक टॉपिक नुसार वेगवेगळी पुस्तके तुम्हाला बघण्यासाठी भेटतील। टॉपिक डिटेल मध्ये कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। स्पेशल पोलीस भरती 2024 च्या हेतूने ही पुस्तके लॉन्च झालेली आहेत। 2024 ची लेटेस्ट पुस्तके असणार आहेत, सर्व लेटेस्ट पुस्तके असणार आहेत। तुम्ही नक्कीच वापरायला विसरू नका। सर्व पुस्तके स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची असणार आहेत। सर्व पुस्तकांची प्राइस 99 ते 100 च्या आसपास बघायला भेटेल। तुम्ही पुस्तके ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा जवळच्या स्टोअरला जाऊन बाय करू शकता। तर अतिशय महत्त्वाची पुस्तके असणार आहेत। संपूर्ण इतिहास, संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था व संगणक, पोलीस प्रशासन, कृषीशास्त्र, तंत्रज्ञान, पर्यावरण, त्यानंतर संपूर्ण भारतीय राज्यघटना, पंचायत राज, संपूर्ण सामान्य विज्ञान, संपूर्ण भूगोल, संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज, संपूर्ण सामान्य विज्ञान, पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच, ही सर्व तुम्हाला भेटून जाईल।